गावाकडून आलो पण पोरांच्या शाळा सुरू होणार होत्या. मग चला म्हणलं काहीतरी मार्केटवरून खरेदी करून घेऊन येऊ. मग काय निघालो मार्केटला. नवऱ्याला म्हणलं मोठी गाडी घ्या, नवऱ्याने घेतली स्कूटी. मग स्कूटी तर काढली पण पोरग म्हणतंय थांबा पापा मीच चालितो. आता ते काय आम्हाला मार्केटला नेणार होतं का? नको बाबा म्हणलं तू कधी पोहोचायचं आम्हाला मार्केटला नेऊन. मग काय थोडं पुढे गेलो. मला तर इंद्रायणी नदी दिसली नाही. इंद्रायणी नदीमध्ये तर पाणी कमी गावातच जास्त दिसत होतं. पाणी आणि गवताचा विचार करता करता कधी मार्केटला पोहोचले ते तर मला कळालं पण. मार्केटला पोहोचल्या म्हणलं चला आपला आता थंडगार उसाचा रसच पिऊन घेऊ. मग काय 2-3 दुकानं फिरलो. कोणत्याच दुकानात कपडे आवडणार. उसाचा रस पिऊन झाल्यावर गेलो एका दुकानात. उसाचा रस पिऊन 2-3 दुकानं फिरलो पण कुठंच कपडे आवडले नाही. मग शेवटी एका दुकानात गेलो. तिथेच कपडे आवडले आणि तिथेच घेतले. दुकानाच्या बाहेर निघलो तर तिथं त्याला पोरगी दिसली. पोरीला म्हणतो चल बाई आमच्या घरी. पोरगी म्हणते नको रे बाबा मी बरी आहे आपली दुकानाच्या बाहेर. तो लागला रडायला पण चल म्हणलं बाबा ती काय आपल्या सोबत येणार नाही. मग थोडासा मार्केटवरून भाजीपाला घेतला ना आलोत घरी. आज रविवार होता म्हणून आमच्या घरी चिकनचा बेत होता. मी तर नाही खात पण माझा नवरा खातो म्हणून दिलं त्यांना बनवून. मग आम्ही जेवलो पण पोरांनी काय खाल्लं नाही. मग पोराला पण डोसा बनवून दिला. मग काय संध्याकाळ झाली. चला म्हणलं उलसा का आराम करू. मग काय बसलोत गप्पा मारी. मग संध्याकाळी काय पोराला म्हणलं अभ्यासाला बस. पोरांनी तर वाकडे तिकडे तोंड करून टाकलं. मग त्याला वाटलं मम्मी मला खवळण. मग बसला एकदाचा अभ्यासाला. तेवढं ते छोट्या पोराची दूध प्यायची घाई. बाबा म्हणलं एकदाचं दूध आणि बस शांत. आजच्यासाठी एवढं. टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.